नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवते विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ आपला आहे की मोफत शिक्षण मुलींना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तसा GR सुद्धा काढलेला आहे। दिनांक 22-23 जुलैला सुद्धा चंद्रकांत दादा पाटील जे की शिक्षण मंत्री आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे, त्यांनी सुद्धा जवळजवळ 1.5 तास दिले स्वतःचे फक्त हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी। काय काय विद्यार्थ्यांना अडचण आहे स्पष्टीकरण दिलं। त्यानंतर सुद्धा मोस्ट ऑफ द विद्यार्थिनींचे कॉल येत आहे। सध्या तरी आम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जात आहोत आणि आम्हाला कॉलेज पूर्ण फीज मागत आहे, काय करावं, किंवा त्यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करण्यात येत नाही आहे कॉलेजमधून। तर विद्यार्थी मित्रांनो, आज जेही कॉलेज तुम्हाला विरोध करत आहे, जे ह्या स्कीमचा लाभ देत नाही आहे, या कॉलेज विरोधात तक्रार कुठे करावी या संबंधात मी एक कॉन्टॅक्ट पूर्ण देणार आहे। जीमेल ID, मेल ID, मोबाईल नंबर सर्व त्या विभागाचा मी तुम्हाला देणार आहे कॉन्टॅक्ट नंबर। तिथे तुम्ही संपर्क करून आपली तक्रार निश्चित प्रकारे नोंदवू शकता। आता सामान्य विद्यार्थ्यांचंच नाही, माझ्यासोबतच माझ्या गावातील एक मुलगी बुलढाण्याला एका विशिष्ट अभ्यासक्रमासाठी ॲडमिशनला गेली। तिला जाताना सांगितलेलं होतं की फीज काही लागणार नाही आहे, जी छोटीशी अदर किंवा डेव्हलपमेंट फीज नावाने 8-10 हजार रुपये तुला फीज मॅक्झिमम लागेल। तिथं गेल्यानंतर तिला परेशान करण्यात आलं की पूर्णच्या पूर्ण फीज वसूल करण्यात आली। नंतर मी कॉल केला, प्रिन्सिपलसोबत बोललो, म्हटलं हा काय प्रकार आहे, महाराष्ट्र शासनाने तर GR काढलेला आहे। त्यांचं म्हणणं पडलं आमच्यापर्यंत पोहोचला नाही, आम्हाला कधी शासन देईल, कसं होईल, अजून क्लिअर नाही। मला महाराष्ट्र शासनाचा GR आल्यानंतर तुम्हाला आणखी काय क्लॅरिटी पाहिजे। त्यांना स्पष्ट या शब्दात बोललो मी की आपण बुलढाण्यातील कलेक्टर साहेबांकडे जाऊया आणि तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करूया। त्यानंतर त्यांनी त्या मुलीचे पैसे परत केले, 1 रुपया त्यांच्याकडून घेतला नाही। जी अदर डेव्हलपमेंट वगैरे फी आहे 3-4 हजार रुपये घेतले। आता हा मी स्वतः पर्सनल अनुभव घेतलेला आहे। मी तर चंद्रकांत दादांकडेच या विषयाची तक्रार करणार होतो, मात्र त्या प्रिन्सिपल साहेबांनी ऐकून घेतले। तर अशा सेम प्रकार खूप जास्त विद्यार्थिनींसोबत घडलेला आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात आले। आता नेमकं यावरती उपाय काय, हा एक पहिला या व्हिडिओमध्ये आपण डाऊट क्लिअर करणार आहोत। दुसरा डाऊट असा, मॅक्झिमम डाऊट भरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नेमकी स्कीम कोणाला लागू राहणार आहे, आम्ही अदर स्कीमचा सुद्धा उपयोग करत आहोत, ती स्कीम आम्हाला लागू राहणार का, हा सुद्धा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण आहे। तर मी एक पोल आजच्या दिवशी टाकलेला होता की मला कमेंट करून कळवा काय काय तुमच्या अडचणी, काय काय कॉलेजवाले त्रास देत आहे मुलींना फ्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये। तर जे क्वेश्चन आलेले आहे माझ्याकडे, ज्या तक्रारी आलेल्या आहे, एक कंपाईल मी पूर्ण मेसेज तयार केला, त्याचे क्वेश्चन आणि आन्सर अशा प्रकारे मी केलेलं आहे। बट हा व्हिडिओ ऐकल्यानंतर पूर्णच्या पूर्ण A to Z डाऊट तुमचे क्लिअर झाल्याशिवाय यामध्ये राहणार नाही आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, बिकॉज खूप जास्त इम्पॉर्टंट फ्री एज्युकेशन बाबत मुलींच्या हा व्हिडिओ राहणार आहे। तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पहिला जो प्रश्न आहे की मुलींना मोफत शिक्षण लागू झालं, बरोबर आहे, मग नियम व अटीबद्दल काय आहे। तर बघा, यामध्ये कोणते सामाजिक प्रवर्ग यामध्ये पात्र आहे। तर बघा, EWS, त्यानंतर OBC आणि SC-BC हे 3 प्रवर्ग यामध्ये समाविष्ट केलेले आहे। आता तुम्ही म्हणाल की अदर प्रवर्ग का बरं यामध्ये लागू केलेले नाही, तर SC आणि ST हा जो प्रवर्ग यांना ऑलरेडी ही स्कीम दिलेली आहे, त्यामुळे यामध्ये ते 2 प्रवर्ग ॲड केलेले नाही आहे। यामध्ये EWS, OBC, SC-BC असे आहे। त्यानंतर महिला व बालकल्याण विभागामार्फत अनाथ मुले आणि मुलीसुद्धा पात्र आहे, म्हणजे जे अपंग अनाथ मुले आणि मुली असतील ते सुद्धा इथे लाभ घेऊ शकता या स्कीमचा। आता कोणकोणत्या कोर्सेसला ही स्कीम लागू आहे, मोस्ट ऑफ द कॉमन क्वेश्चन आहे बघा, BA, BCom आणि BSc हे जे पारंपरिक कोर्सेस आहे, नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहे। 2017 साली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक GR काढला होता। या GR मध्ये BA, BCom आणि BScच्या ऑलरेडी मुलांच्या सुद्धा आणि मुलींच्या सुद्धा जी एक्झाम फीज आहे, एक्झाम फीज म्हणा, त्यानंतर ट्युशन फीज म्हणा, सर्वच्या सर्व कमी करण्यात आलेली होती। त्यामुळे BA, BSc आणि BComचा प्रश्न सुटला, मुलांचा सुद्धा। यामध्ये आता प्रोफेशनल कोर्सेस, यामध्ये ह्या ज्या स्कीम आहे प्रोफेशनल कोर्सेस जेवढी आहे, मग बघा, टेक्निकल एज्युकेशन UG&PG जसे की इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, आर्किटेक्चर, प्लॅनिंग, डिझाईन, MBA, MMS, MCA,
फाईन आर्ट डायरेक्ट सेकंड इयर, मग डी फार्मसी करून तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला जा, पॉलिटेक्निक करून डायरेक्ट सेकंड इयरला जा, पॉलिटेक्निक अंतर्गत येणारे MSBT अंतर्गत येणारे जसं की डी फार्मसी आणि पॉलिटेक्निक 3 वर्षासाठी जा, तर हे सुद्धा यामध्ये इलिजिबल आहे. त्यानंतर हायर एज्युकेशन UG and PG, LLB, BEd, BPEd. त्यानंतर मेडिकल एज्युकेशन कोणकोणते UG आणि PG दोन्ही, MBBS, BDS, BMS, BHMS, BPTH, BUMS, BA SLP आणि नर्सिंगसुद्धा यामध्ये ॲड केल्या गेलेल्या आहे. ॲनिमल हजबेंड्री, डेअरी टेक्नॉलॉजी अँड फिशरी एवढे कोर्सेस यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे या कोर्सेसमध्ये एखादा कॉलेजवाला जर म्हणत असेल की नाही हा आपला कोर्स यामध्ये ॲड नाही आहे, तर त्यांनासुद्धा तुम्ही सांगू शकता की सर आपला कोर्स जो आहे तो प्रोफेशनल कोर्समध्ये येतो, व्यावसायिक आपण अभ्यासक्रमामध्ये येतो, त्यामुळे या कोर्सेसला तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन द्यायला हवं. त्यानंतर बघा हे कोणकोणत्या माध्यमाला लागू असेल. आता मोस्ट ऑफ द क्वेश्चन राहतात सर माझं सेमी प्रायव्हेट आहे, त्यानंतर कोणी म्हणतं माझं तर डीन युनिव्हर्सिटी आहे, मग आता काय करा. तर लक्षपूर्वक ऐकून घ्या कोणकोणत्या माध्यमाला लागू आहे. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, शासन अनुदानित शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड और प्रायव्हेट, त्यानंतर पार्शियली फंडेड सबसायडेड, नंतर नॉन ग्रँटेड, ठीक आहे, तंत्रनिकेतन म्हणजे पॉलिटेक, त्यानंतर सार्वजनिक विद्यापीठे पब्लिक युनिव्हर्सिटी, शासकीय अभिमत किंवा स्वायत्त विद्यापीठे म्हणजेच गव्हर्नमेंट अप्रूव्ह युनिव्हर्सिटीज. त्यानंतर आता 2च प्रश्न आहे कोणत्या महाविद्यालयाला लागू नाही, तर प्रायव्हेट डीम युनिव्हर्सिटीज म्हणजेच खाजगी अभिमत किंवा स्वायत्त विद्यापीठे जे स्वतःची युनिव्हर्सिटी तयार करून घेतात त्यांना हा नियम लागू राहणार नाही आहे. स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट डीम युनिव्हर्सिटी या 2 युनिव्हर्सिटीजला हा नियम लागू राहणार नाही आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यानंतर आता कोणत्या प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळालेला असावा किंवा नसावा, म्हणजेच एखादा विद्यार्थी येतो तो म्हणतो की सर माझं ॲडमिशन जे आहे ते मी मॅनेजमेंट थ्रू घेतलेलं आहे, तर मला याचा लाभ घेतला जाईल का. तर बघा यामध्ये सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप थ्रू जर तुमचं ॲडमिशन झालेलं असेल, जे राऊंड वगैरे खेळतो आपण त्यामधून जर तुमचा नंबर लागलेला असेल तर तुम्हाला या स्कीमचा लाभ घेतला जाऊ शकतो. त्यानंतर आणखी व्यवस्थापन मॅनेजमेंट कोटा किंवा संस्था स्तरातील कोट्यातून म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा 2 म्हणजे मॅनेजमेंटची ॲडमिशन किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा मॅनेजमेंटची जी ॲडमिशन आहे या 2 प्रकारच्या ॲडमिशनला या स्कीमचा लाभ घेतला येणार नाही आहे. म्हणजे लक्षात घ्या कॅप राऊंड थ्रू जर तुमची ॲडमिशन झाली असेल तरच याचा लाभ तुम्हाला घेतला येईल. त्यानंतर आता उत्पन्नाची अट काय, आता प्रवर्गानुसार अटी व नियम काय काय, तर OBC SC/BC मुलींच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, तर 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. EWS प्रवर्गासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत फी माफीचा लाभ घ्यायचा असेल तर EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्न हे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहे. यामध्ये EWS प्रवर्गाने हे एवढं परत व्हिडिओ पॉज करून परत ऐकून घ्यावं, बिकॉज खूप इम्पॉर्टंट पॉईंट EWS प्रवर्गासाठी दिलेला आहे. आता बघा कोणत्या शैक्षणिक वर्षासाठी ही योजना लागू आहे, तर 2024-25ला जे ॲडमिशन घेत आहे, नुकतंच 12वी झालेले ज्या विद्यार्थिनींची आणि त्यांना आता पुढच्या नेक्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायची आहे प्रोफेशनल कोर्सेसला, इंजिनिअरिंग असो, फार्मसी असो, आर्किटेक्चर असो, वेगवेगळ्या कोर्सेसला, तर यांना ही स्कीम घेतल्या जाणार आहे. परत आता विद्यार्थ्यांनी म्हणतील की ऑलरेडी ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे मागच्या वर्षी असेल, त्याच्या मागच्या वर्षी असेल आणि सध्या त्या शिकत आहे, ते सुद्धा ज्यांचं ऑलरेडी कॉलेज चालू आहे त्यासुद्धा या स्कीमचा लाभ घेऊ शकता. नेमकी किती व कोणती फी माफ होणार आहे, तर बघा 3 ते 4 प्रकारची ट्यूशन फी विभागल्या जाते कॉलेजेसची. प्रथम राहतं ट्यूशन फी, जी की त्याचा पार्ट होतो तो खूप जास्त मोठा राहतो. त्यानंतर डेव्हलपमेंट फी राहते, त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट आणि अदर फी राहते. तर यामध्ये तुमची ट्यूशन फी माफ करण्यात आलेली आहे. जो मेजर कॉम्पोनंट आहे तुमच्या फीजमधील तोच माफ करण्यात आलेला आहे. सपोज एखादी OBC जर विद्यार्थी असेल विद्यार्थिनी, तर अगोदर काय राहायचं, जर सपोज इंजिनिअरिंगला तिची ॲडमिशन आहे तर इंजिनिअरिंगला टोटल फी किती राहते एका वर्षाची, तर 80,000 रुपये. 80,000मधील गव्हर्नमेंट काय करायचं, ट्यूशन फी
वगैरे सर्व असं म्हणजे आपण स्कॉलरशिपचा जो फॉर्म भरतो तर त्यामधून आपल्याला 50% सवलत मिळत होती विद्यार्थ्याला, म्हणजे 40,000 आपल्याला विद्यार्थिनीला भरायचे काम होतं. आता त्या 40,000मधून सुद्धा जस्ट 8 ते 10,000 रुपये भरायचंच काम फक्त विद्यार्थिनीकडे राहिलेलं आहे, म्हणजे निग्लिजिबल अमाऊंटमध्ये तुम्हाला फी भरावी लागणार आहे. तर जी डेव्हलपमेंट फीज आहे, सिक्युरिटी डिपॉझिट फीज आहे आणि अदर फीज आहे, तर या ज्या फीज आहे या विद्यार्थ्यांना भरावा लागणार आहेत, बट त्यांची कॉस्ट खूप जास्त राहत नाही. हां, आता काही कॉलेजवाले एवढे भारी आहेत की ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, कारण ते ओव्हर टॅलेंटेड राहतात. तर अशा प्राचार्यांसाठी एक मेजर लाईन काय आहे, डेव्हलपमेंट फीज जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती ट्युशन फीच्या 10%च असते. सपोज 1 लाख जर तुम्हाला डेव्हलपमेंट फीज आहे, 1 लाख जर तुम्हाला ट्युशन फीज आहे, तर डेव्हलपमेंट फीज किती पाहिजे, जस्ट 10,000 रुपीज, 10,000 रुपये तुम्हाला डेव्हलपमेंट फीज ही असायला हवी. मोस्ट ऑफ द कॉलेज जे चांगले आहे ते कॉलेज काही त्रास देत नाही आहे, सरळ ॲडमिशन मुलींना देते, 7-8 हजार 10,000 रुपये त्यांच्याकडून घेत आहे, जी की डेव्हलपमेंट फीज अदर शुल्क आणि त्यांना ॲडमिशन देत आहे. मात्र काही कॉलेजसुद्धा आहे जे पैसे वसूल करण्याचं काम करत आहे विद्यार्थ्यांकडून. आता कॉलेज का हे काम करते बघा, कॉलेज हे का काम करते, जो 1 लाख रुपये फीज आहे कोर्सेसची ती कमी झालेली नाही आहे, बट हे शासन पे करत आहे. आता 1 लाख रुपये एका कोर्सेसची फी आहे, सपोज इंजिनिअरिंग एक विद्यार्थिनी करत आहे, तर 1 लाख रुपये फीज कंप्लीट आहे कॉलेजची. मग आता जेही कॉलेज असेल त्या कॉलेजला 1 लाख रुपये एका विद्यार्थिनीकडून गेले पाहिजे. मग आता 90,000 जवळजवळ 90,000 रुपये शासन भरेल आणि 10,000 रुपये 8 ते 10,000 रुपये विद्यार्थिनीला भरावं लागणार आहे. मात्र कॉलेज हे नाटक का करते, जे 90,000 जे येणार आहे यांना हे 2 टप्प्यात येणार आहे, एक 40,000 फर्स्ट टाईम आणि नंतर एक 17 झाल्यानंतर 50,000. तर मग जे कॉलेजचा मेंटेनन्स करायचा आहे, जे शिक्षकांचे काय त्याला पेमेंट द्यायची आहे, पगार करायचा आहे, हालाकी त्यांच्या अकाउंटमध्ये येते 80,000 आणि त्यांना देण्यात येते 20-25,000 रुपये, तो विषय वेगळा. मात्र यांचे पगार वगैरे करायचे आहे, तर हे मेंटेनन्स वगैरे दाखवण्यासाठी हे कॉलेजचे जे ट्रस्टी आहे हे कारनामे करत असतात. मात्र समजण्यासारखं हे की चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या लाईव्हमध्ये एवढं सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही सर्व नॅशनलाइज बँकेसोबत करार केलेला आहे. ज्याही कॉलेजला कर्ज पाहिजे असेल तर त्यांना काही मॉर्गेज न ठेवता त्यांना कर्जाची सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे, करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न त्यांचा मिटलेला आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे, आमदार, खासदार, माजी आमदार यांचेच म्हणजे जे बलाढ्य लोक आहे यांचेच सर्व कॉलेजेस आहे, यांना काही पैशांची कमी नाही आहे. त्यामुळे हा विषय बाजूलाच ठेवा. बट तुमच्या माहितीसाठी कॉलेजवाले का करतात हा सुद्धा मी मुद्दा क्लिअर केलेला आहे. आता मी सर्व प्रश्न क्लिअर केले. आता राहिला आपला की कंप्लेंट कुठं करा. बघा माझ्या स्क्रीनच्या बाजूला तुम्हाला एक दिसत असेल मेल ID, मोबाईल नंबर, या वरती जर काही प्रकार अनुचित प्रकार तुमच्यासोबत घडत असेल, फीज मागत आहे, परेशान करत आहे, तर यावरती सुद्धा करू शकतात. किंवा यापेक्षाही बेस्ट ऑप्शन देऊ तुम्हाला. बेस्ट ऑप्शन म्हणजे सपोज बुलढाणा डिस्ट्रिक्टमधील एखादं कॉलेज आहे, तिथे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे की हे फीज कंप्लीट मागत आहे. त्यांचं म्हणणं आहे की नाही आम्हाला हा GR लागू नाही. ॲक्च्युअली ते बेवकूफ बनवते तुम्हाला. त्यांना GR लागू आहे, 100% लागू आहे. त्यांचं एक काम करू शकता, कॉलेजमधून सर्व मुलींच्या साईनचं एक लेटर बनवायचं कलेक्टरांच्या नावाने. 10 मुलींनी 2 ते 3च्या दरम्यान बुलढाण्यातील कलेक्टरांना भेटायला जायचं आणि तिथे आपला हा पूर्ण प्रकार मांडायचा. माझ्या इंस्टाग्राम पेजला तर ऑलरेडी मी GR अपलोड केलेला आहे. GRची एक झेरॉक्स काढून घेऊन जायचं सोबत आणि प्राचार्याला फोन करायला लावायचा की बाबा तू ये आता आणि तुझं ज्ञान जे ते कलेक्टर साहेबांना सांग एकदा. तर जेव्हा तुम्ही हा प्रकार कलेक्टरांच्या समोर आणाल, अक्षरशः फुल झापून टाकेल प्राचार्यांना कलेक्टर. तर हा एक आणखी ॲडिशनल तुम्ही तक्रार नोंदवू शकता. किंवा आणखी एक तक्रार तुम्ही अशा ठिकाणी जे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, जसं अमरावतीमध्ये गाडगेनगरला आहे जे डिप्लोमाचं फार्मसीचं कॉलेज, त्याच बाजूला काहीतरी RO ऑफिस वगैरे म्हणतात, तर तिथेसुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता पूर्ण विभागाची. संभाजीनगरला सुद्धा DT ऑफिस आहे, तिथेही सुद्धा पूर्ण विभागाची, मराठवाडा विभागाची सुद्धा तक्रार नोंदवू शकता फिजिकली जाऊन. बट यासाठी युनिटी क्लासमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे. एक जाईल आणि दुसरा ते चापलुसी करणारे दुसरा सरांना सांगून देईल की यांनी पुढाकार घेतला आणि त्यांचे सेक्शनल मार्क कमी करा. असा प्रकार करू नका. मित्र समोर कामी येतात, कॉलेजवाले कामी येत नाही.
हे विनंती आहे सर्व विद्यार्थिनींना, कारण विद्यार्थिनींमध्ये हा प्रकार खूप जास्त चालतो. विद्यार्थी तेवढे मॅच्युअर राहतात, ते युनिटीने राहतात, ते लवकर बॉईजमधली जी गोष्ट आहे ती फुटू देत नाही. मात्र मुलींमध्ये हा प्रकार बघायला मिळतो. त्यामुळे मी ऑल सजेशन माझ्याकडून तुम्हाला दिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास मॅक्झिमम ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा. इवन मी म्हणते ज्या ग्रुपमध्ये प्राचार्य वगैरे ॲड असतील त्यामध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही जर त्यांचं नॉलेज कमी पडत असेल तर थोडं ॲड ऑन होईल त्यांच्या नॉलेजमध्ये. ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माहिती पूर्ण कंपाईल करायला खूप जास्त वेळ लागला मला. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या. स्टायलिश स्टार अक्षर राऊत इंस्टाग्रामचं नाव आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.